नमस्कार मित्रांनो, महाराष्ट्र अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे। आर्मी अग्निवीर भरती 2026 ची परीक्षा सध्या सुरू आहे आणि तुमची परीक्षा ही जवळजवळ 12 जून पर्यंत चालणार आहे। बघा, या परीक्षेचा रिझल्ट कधी लागणार, त्याचबरोबर परीक्षेचा कट ऑफ किती लागणार आहे याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहे, जेणेकरून तुम्हाला तुमच्या फिजिकलची तयारी करता येणार। कारण रिझल्ट लागल्यानंतर थोड्याच दिवसात तुमचं फिजिकल होत असतं। मग तुम्हाला किती क्वेश्चन तुमचे बरोबर आलेले त्यानुसार तुम्हाला फिजिकलची तयारी आतापासूनच करता येणार आहे, जेणेकरून फिजिकल मध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क त्या ठिकाणी मिळवता आले पाहिजे। त्यामुळे संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कट ऑफ किती लागू शकतो, त्याचबरोबर रिझल्ट कोणत्या तारखेला त्या ठिकाणी लागू शकतो याबद्दलची सर्व माहिती तुम्हाला आज मिळणार आहे। आणि जे जे विद्यार्थी अग्निवीर भरतीची तयारी करताय त्यांना हा व्हिडिओ सुद्धा शेअर करायचा आहे। त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे किती क्वेश्चन बरोबर आहे तर ते सुद्धा माहिती आपल्या कमेंट मध्ये सर्वांनी टाकायची आहे। ठीक आहे, तर आता बघा, रिझल्टचा आपण मागच्या काही झालेल्या ज्या काही भरत्या आहे त्या भरत्याचा अनालिसिस बघू, त्याच्यानुसार या भरतीचा जो काही निकाल आहे तो कधी लागू शकतो ते आपल्या लक्षात येणार आहे। तर 2023 ची जी काही भरती होती बघा, 2023 च्या भरतीची जी काही परीक्षा आहे ती 17 एप्रिल ते 27 एप्रिल म्हणजे जवळजवळ 10 दिवस परीक्षा चालली होती। 2023 ची 17 एप्रिल ते 27 एप्रिल दरम्यान परीक्षा झाली होती आणि निकाल कधी लागला होता 20 मे ला। म्हणजे आपण एकूण दिवस जर मोजले तर परीक्षा झाल्यानंतर 24 दिवसांनी 2023 च्या सीई जी एक्झाम असती तिचा रिझल्ट लागला होता। ठीक आहे, त्यानंतर 2024 ची जी काही परीक्षा आहे ती 27 एप्रिल ते 3 मे च्या दरम्यान झाली होती। 27 एप्रिल ते 3 मे बघा किती दिवसाचं अंतर आहे यामध्ये, तर यामध्ये त्या ठिकाणी 25 दिवसाचं अंतर आहे। 25 दिवसानंतर रिझल्ट लागला होता। त्यानंतर बघा 2025 ची जी काही परीक्षा आहे ती 30 जून ते 10 जुलै दरम्यान झाली होती आणि या परीक्षेचा निकाल फक्त 16 दिवसानंतर लागला होता। म्हणजे 26 जुलैलाच तुमचा रिझल्ट लावला होता, 16 दिवसानंतर। आता एक सोपीशी गोष्ट लक्षात घ्या बघा, ज्या वेळेस परीक्षा थोडीशी लेट झालेली आहे रिझल्ट लवकर लावला गेलेला आहे। म्हणजे इथं परीक्षा एप्रिल मध्ये झाली तर रिझल्ट 24 दिवसानंतर लागला। इथं सुद्धा परीक्षा 22 एप्रिल ते 3 मे दरम्यान झाली तर रिझल्ट सुद्धा लवकरच 24-25 दिवसानंतर लावला। आणि तिसरा म्हणजेच परीक्षा ज्यावेळेस थोडीशी लेट झाली, कारण एप्रिल गेला, मे गेला, डायरेक्ट जून जुलै मध्ये परीक्षा झाली, त्यावेळेस निकाल कमी दिवसामध्ये म्हणजे 16 दिवसामध्येच लावला। इथं सुद्धा परीक्षा 1 जून ते 15 जून म्हणजे या तारखांपेक्षा जवळजवळ 15 ते 25 दिवस परीक्षा लेट झालेली आहे। मग 25 दिवस 24 दिवस याच्या अगोदर सुद्धा तुमचा निकाल लागण्याची शक्यता 2026 च्या भरतीची परीक्षेची बघा। म्हणजे या परीक्षेचे पेपर 1 जून ते 12 जून पर्यंत चालणार आहे। ठीक आहे, आणि या परीक्षेचा जो काही निकाल आहे तो आपण असं म्हणू शकतो की जवळजवळ 20 ते 22 दिवसानंतरच लागू शकतो। किती? 20 ते 22 दिवसानंतरच। म्हणजे 15 जूनला परीक्षा संपतीये, ते 15 दिवस म्हणजे 30 जून। 30 जून मध्ये जर आपण त्या ठिकाणी अजून 5 दिवस ऍड केले तर 5 जुलै ते 10 जुलै या दिवसांमध्ये कधीही तुमच्या या भरतीचा निकाल लागत असतो। आणि तिथून पुढे कधी कधी 15 दिवसानं सुद्धा ग्राउंड घेतलं जाऊ शकतं, 1 महिन्यानं सुद्धा ग्राउंड घेतलं जाऊ शकतं, पण लवकरात लवकर तुमचं फिजिकल घेतलं जात असतं। त्यामुळं सगळ्यांनी ही महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आहे। अशा पद्धतीनं मागच्या झालेल्या भरत्याचा निकाल लागला होता, म्हणून या भरतीचा निकाल सुद्धा जवळपास 20 ते 22 दिवसानंतर लागू शकतो, 5 जुलै ते 10 जुलैच्या दरम्यान। मग ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क आहे त्यांनी फिजिकलची तयारी नक्की त्या ठिकाणी करायची। कट ऑफ बद्दल सुद्धा आपण बोलणार आहे। ज्या विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की ही एक्झाम माझी चांगली गेली नाही किंवा ह्या एक्झाम मध्ये त्या ठिकाणी मला फिजिकलचा कॉल येऊ शकत नाही, तर त्या विद्यार्थ्यांनी आतापासूनच पुढच्या भरतीची तयारी करायची आहे। अजून तुमच्याकडे पुढच्या भरतीसाठी 7-8 महिने मिळणार आहे। त्या 7-8 महिन्याचं योग्य प्रकारे नियोजन करून अभ्यास करा। आपली रेकॉर्डेड बॅच आहे बघा महाराष्ट्र अकॅडमीची, मराठी माध्यम मध्ये बॅच आहे, मराठीमध्ये पेपर देता येत असतो तुम्हाला आता। म्हणजे त्या ठिकाणी संपूर्ण बेसिक टू ऍडव्हान्स तयारी तुमची आपल्या महाराष्ट्र अकॅडमी ॲपच्या या रेकॉर्डेड अग्निवीर भरतीच्या बॅच मधून होणार आहे। सगळी जी काही टीम शिकवायला असणार आहे ती दर्जेदार असणार आहे बघा। आणि तुम्हाला पुस्तक पाहिजे असेल तर महाराष्ट्र पब्लिकेशनचं अग्निवीर राजमार्ग हे पुस्तक आताच्या झालेल्या भरतीमध्ये मुलांना खूप या पुस्तकाचा फायदा झालेला आहे। आणि तुम्हाला सुद्धा सिलेक्शन मिळवायचं असेल, स्वतःचा फायदा करून घ्यायचा असेल तर हे पुस्तक नक्की तुम्ही घ्या। फक्त एकदा दुकानामध्ये जाऊन बघा की या पुस्तकामध्ये माहिती कशी दिलेली आहे, कशा प्रकारचे प्रश्न दिलेले आहे, की खरंच हे पुस्तक तुमच्यासाठी उपयोगी पडू शकतं का म्हणून। आणि नक्कीच तुम्ही हे जे काही आपलं पुस्तक आहे ते त्या ठिकाणी घेऊ शकता।
दुकानामध्ये जाऊन एकदा पुस्तक बघा, आवडलं तर नक्की घ्या सगळ्यांनी. आणि अग्निवीर भरतीचा जो काही कट ऑफ आहे बघा, आता कट ऑफ जर बघायला गेलो आपण तर कट ऑफ हा वेगवेगळ्या पद्धतीने लागतो. म्हणजे तुमचा जो काही कट ऑफ आहे बघा तो ARO वाईज लागत असतो. कसा लागत असतो? ARO वाईज लागत असतो. म्हणजे कधी कधी काय झालं रे, एखाद्या ARO मध्ये 25 क्वेश्चन जर एखाद्या विद्यार्थ्याला आहे तर त्या 25 क्वेश्चन वरती त्याला फिजिकल साठी कॉल आला, म्हणजे फिजिकल त्याला देता आलं. आणि एखाद्या ARO मध्ये एखाद्या विद्यार्थ्याला 33 क्वेश्चन आहे, 34 क्वेश्चन बरोबर असून सुद्धा त्याला फिजिकल देता आलं नाही, असं सुद्धा होत असतं. म्हणजे तुमचा रिझल्ट त्या ARO मध्ये किती वॅकन्सीज होती, त्याचबरोबर किती मुलांचं कॉम्पिटिशन कसं होतं त्या ARO मध्ये, म्हणजे मुलं हुशार होते का खूपच कमी हुशार होते का, हे सगळा डाटा अनालिसिस करून तुमचा तो ARO चा रिझल्ट लावला जात असतो. पण शक्यता मागच्या झालेल्या ज्या काही भरत्या आहे त्या भरत्यानुसार लक्षात ठेवा की मागच्या भरतीमध्ये चांगल्या जागा होत्या, बरोबर आहे. म्हणजे जवळजवळ ज्या विद्यार्थ्यांचे 25 ते 27 क्वेश्चन बरोबर होते त्यांना सुद्धा फिजिकल देता आलं होतं बऱ्याचशा जास्त करून ARO मध्ये. आणि या भरतीमध्ये त्याच्यापेक्षा जागा जास्त आहे. मग या भरतीमध्ये आपण असं पकडून चालूया की ज्या विद्यार्थ्यांना 25 क्वेश्चनच्या पुढे जास्त मार्क येत आहे किंवा 25 क्वेश्चनच्या पुढे ज्यांचे प्रश्न बरोबर आहे त्या सर्व विद्यार्थ्यांनी फिजिकलच्या तयारीला लागायचं आहे. आणि हा आकडा जवळजवळ 50% म्हणजे 25 क्वेश्चनच्या पुढेच असतो, त्याच्या मागे शक्यतो कधी गाडी येत नाही. मग ज्या विद्यार्थ्यांना कमी क्वेश्चन बरोबर येत असून त्यांनी लगेच पुढच्या भरतीला सुरुवात करायची आहे. आणि पुढच्या भरतीसाठी मी तुम्हाला सांगितलं की अशा प्रकारची आपली रेकॉर्डेड बॅच आहे, ती रेकॉर्डेड बॅच तुम्ही नक्की घेऊ शकता. तर रिझल्ट कधी लागणार याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मिळाली. त्याचबरोबर कट ऑफ बद्दल सुद्धा तुम्हाला सांगितलं. आतापासून कट ऑफचं टेन्शन घेऊ नका. जर तुमचे 27-28 क्वेश्चन 30 क्वेश्चन बरोबर असतील तर आतापासून फिजिकलच्या तयारीला लागा, जेणेकरून फिजिकलमध्ये पैकीच्या पैकी मार्क मिळाले तर इकडे थोडेसे एक्झाम मध्ये कमी जास्त मार्क तुमचे असले तर तुमचं सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढतात. पण तिकडं पण कमी आणि इकडं पण कमी असं व्हायला नको. ठीक आहे, आता तुम्हाला किती मार्क पडलेले सगळ्यांनी कमेंट नक्की करायचे, जेणेकरून आपल्याला एक अंदाज लावता येईल की मुलांना किती क्वेश्चन त्या ठिकाणी बरोबर आलेले आहे. ठीक आहे, जय हिंद.